SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शुक्रवार 1 मार्च 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. तर चला तर माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता, काल जे आपण लेवल ड्रॉ केलेल्या त्या लेवलला मार्केटने आज रिस्पॉन्स तर केलेला आहे चांगलं, पण प्राइस ॲक्शन झाली नाही ते आपल्या लेवल्सला, कोणत्याही लेवल्सला. त्याच्यामुळे काय आज एंट्री आपली बनलीच नाहीये मार्केटमध्ये. पाहू शकता तुम्ही, ह्या ज्या दोन लेवल आहेत, हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट, एक 22,040 आणि 21,889 ह्या दोन लेवलमध्येच मार्केट आज खेळत राहिलेलं आहे. ह्या दोन्ही लेवल्सला ब्रेक केलेलं नाही मार्केटने आज, आणि एकाच रेंजमध्ये ट्रेवल करत होतं मार्केट. त्यामुळे आज काही प्राइस ॲक्शन बनली नाही. आणि आज गुरुवार निफ्टीची एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरी एकत्रच असल्यामुळे थोडा एक्सपायरी एकदमच असल्यामुळे आज मुवमेंट काय मार्केटमध्ये आलेली दिसत नाहीये, पाहू शकता. त्याच्यामुळे ज्या दिवशी आपला ट्रेड होणार नाही त्या दिवशी शांत बसायचं, जबरदस्ती एंट्री करायची नाही मार्केटमध्ये. तर कळलं तुम्हाला. तर आता आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करूया. त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे. तर जाऊयात आपण आपल्या स्क्रीनवरती 15 मिनिटाचा चार्ट प्लॉट करूया. हे ड्रॉ केलेलं मी कालचं डिलीट करतो. आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. कधी पण लक्षात ठेवा, आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. जरी कालच्या सेम लेवल असल्या तरी पण आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथून एक डिमांड आलेली आहे, एक लेवल ड्रॉ केली. त्याच्यानंतर इथून पण एक सप्लाय आलेला आहे, सप्लाय झोन पण आपण ड्रॉ करूया. दोन सप्लाय झोन भेटलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर पहा, इथं एक डिमांड झोन दिसतो आपल्याला, मोठी ग्रीन कॅन्डल, ती पण आपण ड्रॉ करूया. झाला आपला डिमांड झोन. त्याच्यानंतर खाली अजून पाहूया कुठे आपल्याला डिमांड झोन भेटतोय. पहा, इथे पण एक डिमांड झोन भेटलेला आपल्याला, आपण ड्रॉ करूया. अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 लेवल भेटलेले आहेत. अजून वरती आपल्याला सप्लाय झोन कुठे अजून दिसतोय का, नाही दिसत आहे. एक आपण झोन छोटासा ड्रॉ करूया, कारण हा मार्केटचा ऑल टाइम हाय आहे, त्यामुळे हा पण एक आपण ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 4 आणि 5 लेवल भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. तर पाहूया आपल्याला उद्या तरी ट्रेड भेटते का नाही. जोपर्यंत आपल्या लेवल्सला प्राइस ॲक्शन बनत नाही तोपर्यंत एंट्री करायचीच नाही मार्केटमध्ये. हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा ही गोष्ट. लेवल्सला प्राइस पोचली आणि त्या लेवल्सला प्राइस पोचल्यानंतर तिथे प्राइस ॲक्शन बनली पाहिजे. कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा एक ट्रेड लाईन वगैरे कुठून आली का नाही ते पाहायचं, आणि त्याच्या ब्रेकआउटला कन्फर्मेशन घेऊन एंट्री करायची. तर हा होता आपला उद्याच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ. आशा करतो तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.